राज्याच्या राजकारणात काही विषय असे आहेत की ज्यांची चर्चा नेहमीच होते आणि नेहमीच सोयीच्या राजकारणासाठी ते वापरले जातात, परंतु प्रत्यक्षात त्या विषयांची तड कधीच लागत नाही। शेतकऱ्यांचा प्रश्न याच श्रेणीत मोडतो। शेतकरी हा विरोधी पक्षांचा लाडका विषय। सत्ता नसली की या पक्षांचे शेतकरी प्रेम अगदी उतू जाते, परंतु तेच पक्ष सत्तेत असताना मात्र सोयीस्करपणे शेतकऱ्यांना बाजूला सारतात किंवा त्यांच्या तोंडाला पाणी पुसतात। असाच दुसरा विषय वेगळ्या विदर्भाचा। या विषयाचे त्रांगडे थोडे अधिकच आहे। महाराष्ट्रात दीर्घकाळ भाजप सेना युती होती, आताही आहे। त्यातील भाजप हा स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता, तर शिवसेनेचा महाराष्ट्राकडे तुकडे पाडण्यास नेहमीच विरोध। त्या काळात दोघांनाही खरे तर भाजपला शिवसेनेची गरज असल्यामुळे भाजपचे नेते केवळ जाहीर सभांमधूनच स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करत राहिले। सत्तेत आले तेव्हा त्यांना विदर्भाचा पार विसरच पडला। आता भाजप पूर्वीपेक्षा अधिक ताकदवर झालाय। आताच्या भाजपला शिवसेनेच्या मदतीची तशी गरज राहिली नाही, त्यामुळे भाजपला विदर्भ स्वतंत्र करायचा असेल तर त्यात फारशी अडचण येणार नाही। शिवाय केंद्रातही भाजपचे सरकार आहे, परंतु मुळात भाजपला विदर्भ स्वतंत्र हवा आहे की नको हाच खरा प्रश्न आहे। भाजपसाठी वेगळा विदर्भ हा असाच सोयीचा विषय आहे। एक बाब स्पष्ट आहे की राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत विदर्भ स्वतंत्र होणार नाही। खरे सांगायचे तर महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असली तरी स्वतंत्र विदर्भ हा केवळ चघळण्यापुरताच विषय असेल। भलेही भाजपचे नेते वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा असल्याचे म्हणत असले तरी त्यांनाच विदर्भ स्वतंत्र हवा असे वाटत नाही। अन्यथा केंद्रात आणि राज्यात जवळपास एक हाती सत्ता असताना हा दीर्घकाळ रेंगाळणारा विषय सहज मार्गी लागू शकला असता। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।